विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आस विद्यालयातर्फे मी तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुस्वागतम करते. आपल्या आस विद्यालयाने खूप सुंदर असा हा उपक्रम आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, व्यवस्थित योग्य माहिती आणि सर्व काही आकृतीबंध असा साचा हा आपल्या शिक्षकांच्या द्वारे दिलेला आहे. आणि खरोखरच त्याच्यामुळं आमचे सर्व विद्यार्थी मित्र एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने हे सगळं समजावून घेऊ शकले. त्याच्यामुळं मी आस विद्यालयाचे विशेष आणि खास असे उपकार मानते आणि आपल्या धड्याला सुरुवात करते. आता आपण भूगोलाच्या 8व्या धड्यामध्ये आहोत. धड्याचं नाव आहे उद्योग. चला तर आपण सगळे आता जाऊया आपल्या अभ्यासाच्या बसमध्ये बसून आपल्या धड्यामध्ये. चला आता आपल्याला पहिलं चित्र दिलेलं आहे की थोडं आठवूया. तर काय आठवायचंय आता आपण? तर इथं काही आपल्या उद्योगधंद्यांचे काही चित्र दिलेली आहे. पहिला आपल्याला शेत दिसतोय, त्याच्यानंतर आपल्याला काही गिरण्यांची चित्र दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये काही व्यवसाय केले जात आहेत असं आपल्याला दिसत आहे. काही उद्योगधंदा आहे, म्हणजे आपला व्यवसाय मधलेच हे सगळी चित्र आपल्याला दिसत आहेत. आणि अर्थात आपली पृथ्वी म्हणजे आपला भूगोलाचा जो नकाशा आहे, जो आपला मित्र आहे, तो आपल्याला काय सांगतोय की आपण थोडं आठवूया. चला आता आपण पण आठवूया की काय काय आपल्याला दिलंय. बघितलं. चला आता पुढे जाऊया. आकृती क्रमांक 8.1 मध्ये 2 उद्योग प्रक्रियांची साखळी दिली आहे. त्यांचं निरीक्षण करायचंय आणि प्रत्येक चित्राखालील चौकटीमध्ये क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवारीता ही नोंदवायची. 2 आता हे उद्योग आहे. काय दिलेले आहे? 2 उद्योग. मग त्या दोन्ही उद्योगांसाठी 2 वेगवेगळ्या रंगाचं पेन वापरायचंय आणि खालील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अर्थात लिहायची आहेत आपल्या वहीमध्ये. चला या उद्योगांची नावं सांगा. या उद्योगातील कच्चा माल आणि पक्का माल कोणता आहे आणि कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर कसं होतं आणि कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता का असते बरं, ते पण तुम्हाला लिहायचंय. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. तर उद्योगामध्ये उपलब्ध कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये केलं जातं. ही प्रक्रिया कारखान्यामध्येच केली जाते. मग हा पक्का माल टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असा असतो. मग उद्योग किंवा कारखानदारी हा द्वितीय व्यवसाय आहे. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळं एखाद्या प्रदेशामध्ये काय होतं, एखाद्या प्रदेशामध्ये उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. बरोबर आहे. आणि मग उद्योगामुळं मानवाच्या आर्थिक विकासालाही गती मिळतेच. आर्थिक विकास म्हणजे भरभराट आलाय. मग देशाचा हा आर्थिक विकास साधण्यासाठी तुला सुद्धा त्याला मदत होते. मग आता वरील हे सगळे जर घटक आपण विचार केले तर मग खालील उद्योगांसाठीची अनुकूल स्थानं आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवायचे आणि काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे. आपण आकृती क्रमांक पुढचं बघत आहोत. बरोबर. पुढे जाऊया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे आहे. तर खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची की एक आहे लोह पोलाद, दुसरा आहे वस्त्र निर्मिती आणि तिसरा आहे साखर निर्मिती. आता ह्या प्रत्येक उद्योगासाठी जे आवश्यक घटक आहेत त्यांची तुम्हाला यादी करायची. यादी म्हणजे अर्थात हे सगळं वहीमध्ये नमूद करायचंय. लोह पोलाद, त्याच्यासाठी काय काय घटक लागतात त्यांची यादी. वस्त्र निर्मिती, मग त्याच्यासाठी काय काय लागतं त्याची यादी. साखर निर्मितीसाठी कोणते घटक लागतात मग त्याची यादी. आणि मग तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करायची आणि
अशाच पद्धतीनं आणखी कोणत्या उद्योगासाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकाल, बरोबर. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपण जाऊया की भौगोलिक स्पष्टीकरण. तर एखाद्या प्रदेशामध्ये होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. आता उदाहरण बघितलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल की कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ लागते इत्यादी. ही सगळं काही गोष्टी लागतात. एखादा आपण काही जरी व्यवसाय सुरू केला तर त्याच्यासाठी हे सगळं लागतं. कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा इत्यादी हे सगळं लागतं. आणि मग वरील घटकांच्या उपलब्धतेनुसारच आपल्याला काही प्रदेशामध्ये विशिष्ट उद्योग हे स्थापन होतात. आणि मग या घटकांचं वितरण हे असमान असल्यानं औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही. काय होत नाही? सारख्या प्रमाणात होत नाही. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हे घटक आपल्याला अवलंबून मिळतात. पाणी पुरवठा कसा मिळतो ते बघायला लागतं. तर मग काही प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठा कुठे मिळत नाही, कुठे आपल्याला मनुष्यबळ मिळत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं की औद्योगिक विकास देखील हा सारख्या प्रमाणात होत नाही. मग काही प्रदेश उद्योगांसाठी हे अनुकूल ठरतात, तर काही प्रदेशामध्ये विशिष्ट हे उद्योगच चालतात. काय होतं, काही प्रदेश हे उद्योगासाठी अनुकूल ठरतात, व्यवस्थित असतं. मनुष्यबळ, पाणी पुरवठा व्यवस्थित, वाहतूक सुविधा, कच्चा माल व्यवस्थित, मग तिथं काहीच समस्या ही नाही. मग बघा, तर काही प्रदेशामध्ये विशिष्ट उद्योगच चालतात. म्हणजे घनदाट वन, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. आता घनदाट वनांमध्ये आपण कसं मनुष्यबळ मिळवणार किंवा पाणी पुरवठा मिळेलच की नाही, जरी मिळाला तरी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे का? जंगल आहे, घनदाट वन आहे, पर्वतातला प्रदेश आहे तर वरती खाली होणार, मग कसं आपल्याला तिथे उद्योग कुठला स्थापन करता येणार आहे का? बरं, आपण पर्वतमय प्रदेशामध्ये गेलो तर आपल्याला मनुष्यबळ तिथं मिळणार आहे का? शिवाय तिथे आपल्याला बाजारपेठ, मग तिथून वाहतूक व्यवस्था मिळणार आहे का? तर मग हे या ठिकाणी हे असे प्रदेश आहेत की तिथे उद्योग होत नाही, व्यवसाय जास्त प्रमाणात चालत नाही. मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत? आपण खालील विधाने सत्य आहे की असत्य ते लिहायचंय, आणि जी असत्य आहेत ती विधानं दुरुस्त करून घ्यायचे. देशातील लघु आणि मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. आणि अर्थात तुम्हाला तर माहितच आहे आपले नियम, की आपल्याला सर्व काही आपल्या वहीमध्ये नमूद करायचंय. चला पुढे जाऊया, अजून काय काय आपल्याला शिकायचंय.